बढ़ते अगली खबर की तरफ, जहां महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने हमेशा ई गवर्नेंस को प्रोत्साहित किया है। इस संबंध में ईज ऑफ डूइंग बिजनेस को बढ़ावा देने के लिए एक शहर एक ऐप पनवेल कनेक्ट ऐप के माध्यम से पनवेल नगरपालिका नागरिकों को विभिन्न सुविधाएं ऑनलाइन प्रदान कर रही है। आयुक्त ने यह ऐप नागरिकों के लिए उपलब्ध कराया। नगर पालिका ने पहल करते हुए सेवा की गारंटी के लिए सेवा केंद्र स्थापित किए। इन सभी गतिविधियों के माध्यम से नगर निगम यह सुनिश्चित करने का प्रयास कर रहा है कि नगर पालिका क्षेत्र के सभी लोगों को यह महसूस हो कि नगर पालिका उनकी है। विधायक प्रशांत ठाकुर ने इसके लिए नगर पालिका आयुक्त मंगेश चितले को बधाई दी। पनवेल महानगर पालिका की ओर से पनवेल कनेक्ट ऐप, स्वच्छता विभाग की ओर से वाहनों का लोकार्पण, सूचना प्रसारण डिजिटल बोर्ड का अनावरण समारोह, महा ई सेवा हमी केंद्र का उद्घाटन और एक भव्य रोजगार मेले का उद्घाटन 13 अप्रैल को लोक नेता दीबा पाटिल विद्यालय में गणमान्य व्यक्तियों द्वारा किया गया। वह इस समय बोल रहे थे। आयुक्त एवं प्रशासक मंगेश चितले, पूर्व सदन नेता परेश ठाकुर, विपक्ष के नेता प्रीतम म्हात्रे, साथ ही पूर्व नगर सेवक नगर सेविकाएं उपस्थित थे। आयुक्त मंगेश चितले ने मार्गदर्शन करते हुए कहा कि मनपा पारदर्शी और गतिशील प्रशासन देने के लिए प्रयास कर रही है। इसके साथ ही नगर पालिका ने सेवा गारंटी अधिनियम के क्रियान्वयन के संदर्भ में और ई गवर्नेंस को लागू करने की दिशा में भी महत्वपूर्ण कदम उठाया। मी सगळ्यात आधी पनवेल महापालिकेच्या या विविध विकास कामांचं लोकार्पण झालं असं मंचाच्या वतीनं आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो। आणि मी हे लोकार्पण झालं असं जाहीर करत असताना मी महापालिकेचं मनापासून अभिनंदन करतो की महापालिकेनं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे जसे प्रोएक्टिव्ह आहेत तशाच पद्धतीनं आपले आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे साहेब यांनी सुद्धा प्रोएक्टिव्हनेस दाखवून अनेक कार्यक्रम जे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले नाहीत पण मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत आहेत असं त्यांना जाणवलं आणि त्याची सुरुवात देखील आजच्या निमित्तानं करून टाकली। मी चितळे साहेब आपलं या निमित्तानं मनपूर्वक अभिनंदन करतो। आज महानगरपालिकेने नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन याच्या अंतर्गत या बेरोजगार मेळाव्याचं, स्वयंरोजगार मेळाव्याचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। ही जी स्कीम आहे हिच्या अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या नागरिकांना, युवकांना रोजगार उपलब्ध करून देणं या अंतर्गतला हा आमचा उपक्रम आहे। आणि ह्यासाठी साधारणतः 6000 ओपनिंग्स उपलब्ध झालेले आहेत। 52 कंपन्या एनलिस्टेड झालेल्या आहेत। आतापर्यंत 3850 बेरोजगार युवकांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि त्यांच्या बाबतीमध्ये याचं काटेकोरपणे नियोजन आम्ही केलेलं आहे जेणेकरून या तरुणींना ही संधी उपलब्ध होऊ शकेल। त्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत नर्चरिंग केलेलं आहे। त्यांना कॉन्फिडन्स देणं, त्यांच्यामध्ये स्किल्स डेव्हलप कशा प्रकारे झाले ते कशा प्रकारे मांडणं या बाबतीत देखील त्यांना आपण ब्रीफिंग केलेलं आहे। आणि ह्या जॉब फेअरच्या माध्यमातून जास्तीत जास्त मुलांना या ठिकाणी जॉब उपलब्ध होऊ शकेल। या व्यतिरिक्त पनवेल महानगरपालिकेने लोकाभिमुख प्रशासन आणि स्वच्छ प्रशासन या अनुषंगाने, ट्रान्सपरन्सी जपण्याच्या अनुषंगाने महानगरपालिकेने काही उपक्रम केलेले आहेत। त्या उपक्रमांचं देखील आता आपण उद्घाटन केलेलं या ठिकाणी आहे। महानगरपालिकेने टोल फ्री क्रमांक एक आम्ही आता जारी केलेला आहे। त्याच्यामध्ये 8960196019 मी पुन्हा एकदा रिपीट करतो, 8960196019 या टोल फ्री क्रमांकावरती कुठल्याही नागरिकांनी जर का कॉल केला तर त्याला फ्री पडणार आहे। त्यामध्ये तर नागरिक या कॉलवरती फोनद्वारे डायल करून देखील त्या ठिकाणी आपली कंप्लेंट नोंदवू शकतात। नागरिकांनी स्वतःचं नाव त्या ठिकाणी सांगायचं, आपला मोबाईल नंबर सांगायचा आहे, संपर्क क्रमांक सांगायचा आहे आणि ती तक्रार आहे कुठल्या बाबतीमध्ये असेल, कुठल्या विभागाबद्दल असेल तर ती देखील त्यांनी नमूद करायची। आम्ही 24/7 कॉल सेंटर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे। आपले जो टोल फ्री क्रमांक त्या ठिकाणी ती कॉल रिसीव्ह होईल आणि त्याच्या माध्यमातून तक्रार आमच्या सिस्टीममध्ये एंटर होईल आणि मग त्या प्रत्येक तक्रारीचं काय झालेलं आहे पुढे याचं पूर्णपणे ट्रॅकिंग केलं जाईल। त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेणं या अनुषंगाने महानगरपालिकेने नव्याने सिस्टम चालू केलेली आहे। त्याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा। याच नंबरवरती नागरिकांना जर का कुठल्या प्रकारे SMS द्वारे, व्हॉट्सअपद्वारे किंवा इव्हन फेसबुकद्वारे, ट्विटरद्वारे देखील आपण त्या ठिकाणी जी कंप्लेंट दाखल कराल त्या प्रत्येक तक्रारीची आपण या ठिकाणी नोंद घेणार आहोत। त्याचा तक्रारीचा क्रमांक जनरेट होईल, त्याच्याबद्दल त्यांना SMS पण जातील संबंधित नागरिकांना आणि त्या तक्रारीच्या आता कुठली पोझिशन आहे, काय आता पोझिशन आहे, याच्यावरती काम होतंय की नाही याच्याबद्दल देखील नागरिकांना त्यामध्ये माहिती उपलब्ध होऊ शकेल। त्यामुळे नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेतली आली तर सुशासनाच्या अनुषंगाने
प्रशासन नक्कीच आम्ही नागरिकांना जास्तीत जास्त सेवा उपलब्ध करून द्यायचा आम्ही प्रयत्न करू. या व्यतिरिक्त महानगरपालिकेने ई ऑफिस प्रणाली आम्ही अंगीकारलेली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अनुषंगाने आपल्याला कागदाचा वापर कमीत कमी करण्याच्या अनुषंगाने ही आपण ई ऑफिस प्रशासन प्रणाली घेतलेली आहे. याच्यामध्ये प्रत्येक फाईल जी आहे ती प्रत्येक फाईल ही आपली इलेक्ट्रॉनिकली जनरेट होते, ती डेव्हलप होते आणि ती प्रत्येक त्या कर्मचाऱ्याकडे वाहत पुढे त्यानंतर त्यावर जो निर्णय घेतला जातो ती देखील फाईल नागरिक देखील बघू शकतात. त्यामध्ये अशी पूर्णपणे ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये आली आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याकडे किती फाईल्स पेंडिंग आहेत, त्यांनी त्या पेंडिंग का ठेवलेल्या आहेत त्याच्या सगळ्याचा आढावा घेतला जातो पूर्णपणे, आणि जेणेकरून नागरिकांच्या फाईलवरती किंवा त्यांच्या ज्या ऍप्लिकेशन्स असतील त्यावरती विविध कालमर्यादेमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेतला जाईल आणि जलप्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे ट्रान्सपरन्सी हे जपण्याचा आमचा हा आटोकाट प्रयत्न राहील. नागरिकांना माझी विनंती आहे, आमचा जो टोल फ्री क्रमांक आहे तो 8960916091 हा आहे. याच्यावर आपण संपर्क साधतो.